गोरगरीब विक्रेत्यांचा सवाल, आम्ही जगायचं कसं? अतिक्रमण हटावावर संताप. रिसोडमध्ये रास्ता रोको, पोलीस व आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक. रिसोड शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते लोणी फाटा परिसरातील पुंडलिकराव गवळी चौक दरम्यान नगर परिषद आणि पोलिसांनी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. मात्र या कारवाई विरोधात अतिक्रमणधारकांनी सोमवारी आक्रमक भूमिका घेत रास्ता रोको आंदोलन केले. गोरगरीब विक्रेत्यांवर अन्यायकारक कारवाई होत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी प्रशासनाला जाब विचारला. परिस्थिती तणावपूर्ण होताच ठाणेदार रामेश्वर चव्हाण आणि नगर परिषद अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. आंदोलकांची भूमिका आक्रमक झाल्याने कारवाईसाठी आणलेले जेसीबी आणि ट्रॅक्टर परत पाठवण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर आंदोलकांनी रिसोड नगर परिषद गाठत तेथेही ठिय्या आंदोलन केले. दरम्यान फळ व भाजीपाला विक्रेत्यांनी आपले हातगाडे रस्त्याच्या मध्ये न लावता रस्त्याच्या कडेला लावावे, अशा सूचना पोलीस आणि नगर परिषद प्रशासनाने आंदोलकांना केली. त्यानंतर वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे आंदोलकांनी सांगितले. आज आम्हाला इथं आमच्यावर अन्याय होत आहे. इथं भाजी मंडीत इथं आम्हाला इथं तुम्ही हटवत आहे. इथं नगर परिषदेचे पूर्ण कर्मचारी आणि सर्व हे मिळून आमच्या गाड्या सर्व अंदर नेत आहे. आणि तुम्हाला जर खरोखर आम्हाला जर उठवायचं असेल आणि रिसोर्ट शहराचं जर खरोखर तुम्हाला अतिक्रमण काढायचं असेल, पहिले बिल्डिंगचा मेळावा तुम्ही मास्टर प्लॅन ना इथं, आणि त्याच्या बाद तुम्हाला जर पूर्ण रस्ता मोकळा पाहिजे असेल तर आमची पर्याय जागा निवडून द्या तुम्ही. आणि आम्हाला जे भाजी मंडी दिलेली आहे ते पूर्ण बकवास दिलेली आहे. आणि पूर्ण आता जे मुद्दा जे मांडलेला आहे त्या मुद्दा जे आमचा आहे तो आम्ही साईडला लावतो. साईड लावल्याची शिवाजी चौक पासून बस स्टँड, लोणी फाटा, वाशिम नाका, मालेगाव नाका, सगळ्या रिसोड शहरातलं अतिक्रमण उठलं तर आम्ही उठतो, नाही तर आम्ही मान्य करणार नाही. कुंडली गवळी पासून आमचा जे आहे ना रस्ता आमचा, आम्ही आज तिथून जे पूर्ण अतिक्रमण आहे आणि याच्या पूर्ण बिल्डिंगी हे त्या सर्व यांनी याची चौकशी करून यांनी पूर्ण अतिक्रमण हटवाय. त्याच्यानंतर आम्ही उठवतो. नाही तर आम्ही आत्मदैवाचा इशारा करू इथं आणि आम्ही लेकरा बाळा सगळं इथं पुन्हा आत्मदहन करू. बस.